नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण करवा चौथ व्रत केल्याने काय काय फायदे होतात हे पाहिले. तर आज आपण कराष्टमीबद्दल बघणार आहोत. कराष्टमीला कालाष्टमी असेही म्हणतात. कराष्टमी हा दिवाळी सणाची सुरुवात करणारी पहिली पूजा आहे, जो दिवाळीचा पहिला दिवा लागल्याचा संदेश देतो. या पूजेला निसर्गाला व ईश्वराला धन्यवाद देण्याची विधी मानली जाते आणि यातून घरात समृद्धी व वृद्धी यावी अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी ज्वारीचे 5 कणसांचे दांडे आणून तुळशी वृंदावनासमोर खोपडी तयार केली जाते व त्यात धान्य भरून ग्रामदेवता व लक्ष्मीची मूर्ती ठेवून पूजेची सुरुवात करतात. कराष्टमी पूजेमुळे घरात समृद्धी आणि भरभराट यावी यासाठी प्रार्थना केली जाते. कराष्टमीपासून कमळगठ्ठ्यांच्या मणीची सेवा सुरू करून दिवाळीच्या दिवशी त्या मण्यांचे हवन करायचे असते. अष्टमी ते अमावस्या घरात गोमूत्र शिंपडायचे. अष्टमीला रक्षा व पिवळी मोरी मिसळून त्यावर वल्गसूक्त व कालभैरवाष्टक 11 वेळेस किंवा 1 वेळेस म्हणून व 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची जप घेऊन रोज संध्याकाळी घरात चौफेर टाकावी. यामुळे घरातून अलक्ष्मी जाऊन लक्ष्मीला आमंत्रण दिल्यासारखे होते. या सेवेमुळे घराचे संरक्षण होते. अष्टमी ते अमावस्या दरम्यान कुलदेवतेच्या टाकावर श्रीसूक्त 1 वेळेस किंवा 16 वेळेस म्हणून अभिषेक करून अत्तर लावावे. तसेच आर्थिक प्रगतीसाठी अति उच्च कोटीची सेवा आहे. रोज सायंकाळी गोमूत्र आणि रक्षा टाकून झाल्यावर गाईचा तूप लावल्यावर हातात 2 कमळगठ्ठ्यांचे मणी घेऊन त्यावर 16 वेळेस षोडशी मंत्र, 1 वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्र म्हणून मणी प्लास्टिकच्या डबीत ठेवावे. रोज यानुसार सेवा करून अमावस्येच्या दिवशी सकाळी वरीलप्रमाणे जसे 2 मणी आपण घेतो असे आपल्याला मणी घेऊन नंतर हवनकुंड प्रज्वलित करायचे आहे आणि हवनकुंडात गाईच्या शेणाची गौरी वापरावी. हवनकुंड नसल्यास गमेली किंवा मातीची कुंडी वापरावी. घरात हवनकुंडातील अग्नी देवघरातील दिव्यावरून प्रज्वलित करून घ्यावा आणि नंतर 11 वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्र, 24 वेळा गायत्री मंत्र, 16 वेळेस नवरत्न मंत्र म्हणून गाईच्या तुपाने स्वाहाकार करावा. तोपर्यंत डबीतील 16 कमळगठ्ठ्यांच्या मणी गाईच्या तुपात भिजत ठेवावे. वरील मंत्राच्या स्वाहाकारानुसार कमलात्मक मंत्र 16 वेळेस म्हणून प्रत्येक मणी अग्नीवर स्वाहाकार करावा. आणि या सेवेमुळे वर्षभर आर्थिक स्थैर्यता, मानसिक शांती आणि आर्थिक उन्नती होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा, मी जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.